ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे. मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली वर घेतला होता. आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच सांगितलेलं आहे. काल 12 तारखेला तुम्हाला मी व्हिडिओ सुद्धा दाखवतोय. त्यांनी असं सांगितलंय की 1 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लखपती लाडकी बहीण बनवणार आहोत. 1500 रुपये देऊन थांबणार नाही. मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवतोय. 1च मिनिट व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला व्हिडिओ सुद्धा आता लगेच 1 मिनिटात दाखवतोय मी. त्यांनी काय बोललेले आहेत बघा. त्यांनी सांगितलं की 1 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लखपती बनवणार आहोत. त्यातल्या 25 लाख लाडक्या बहिणींना आम्ही लखपती ऑलरेडी बनवलेला आहे. आता ज्या उर्वरित 75 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना करायचं आहे. बघा तुम्ही स्वतःच मुख्यमंत्री काय म्हणाले, नीट ऐका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे. त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे. त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे. त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे. आता यावर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत. मुख्यमंत्र्यांची सगळ्यात मोठी घोषणा झालेली आहे. लाडक्या बहिणींनो, आताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की 25 लाख लाडक्या बहिणींना त्यांनी लखपती बनवलेला आहे. आता 75 लाख लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत. त्यांना आता लखपती बनवण्याचा उद्देश सरकारकडे आहे. आणि तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की आपल्याला सुद्धा लखपती बनायचं आहे तर काय करावं लागणार आहे, सगळी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण सगळ्यात महत्त्वाची घोषणा इथं आतापर्यंत झालेली आहे. 1 कोटी लाडक्या बहिणींना सरकार लखपती बनवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या लाडक्या बहीण योजनेमध्ये 2.5 कोटी लाडक्या बहिणी पात्र आहेत. बरोबर, 2.5 कोटी लाडक्या बहिणी पात्र आहेत. याच्यातील पहिला टप्पा त्यांचा असा आहे की एकदम 2.5 कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवणार नाहीत. सुरुवातीला ते 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहेत आणि त्यानंतर मग उर्वरित. जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की या पहिल्या 1 कोटीत आपलं नाव यायला पाहिजे तर काय करायचं आहे, मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कालच माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केली. आपण व्हिडिओ देखील पाहिलात. 12 मे 12/5 त्याची तारीख सुद्धा होती. तुम्ही सगळं डिटेलमध्ये पाहिलं असेल. बातम्यावरती सुद्धा तुम्ही ऐकलं असेल. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हे ट्विट केलेलं आहे, हे भाषण हे केलेलं आहे. त्यामुळं आता लाडक्या बहिणी खूप खुश झालेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींना असं वाटत होतं कुठंतरी की योजना बंद झाली की काय, असं 1500च का देत आहेत. तर त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही फक्त 1500 देऊन थांबणार नाही आहे, तर लाडक्या बहिणींना आपण लखपती बनवणार. तर कशा प्रकारे किंवा काय करावं लागणार आहे तुम्हाला, याच्यामध्ये काय वेगवेगळं फॉर्म भरायचा आहे का, अर्ज करायचा आहे काय, कुठं काय करावं लागणार, हे सगळी प्रोसेस आपण इन डिटेल पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बघा, तुम्हाला व्हिडिओ तर आवडतात, तुम्ही व्हिडिओ पाहतात, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि त्यामुळं तुमच्यापर्यंत असे महत्त्वाचे व्हिडिओ येत नाहीत. बघा, रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची मोठी चर्चासुद्धा झाली. त्यावरतीच त्यामुळेच त्यांनी भाषणातसुद्धा सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की ज्या प्रकारे आता आम्ही 25 लाख लाडक्या बहिणींना लखपती बनवत आहोत, तर त्यांचा उद्देश आता 1 कोटीचा आहे. त्याच्यामध्ये 75 लाख लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत. आता मला तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं सांगा, कोणाकोणाला एप्रिलचा हप्ता आलेला आहे. कारण मेचा हप्ता आजपासून वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आलेला नसेल त्यांना एप्रिल आणि मेचा हप्ता देखील इथं येण्याची शक्यता दाट आहे. जर तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला कसं कळणार आमचं नाव यादीत आहे की नाही, तुम्हाला तेही सांगतोय. बघा, यादीत नाव आहे की नाही तुम्हाला सांगतोय मी, आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार हेही मी तुम्हाला सांगतोय. जिल्हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण या जिल्ह्यांपासूनच सुरुवात देखील होणार आहे. सोबतच कोणत्या बँकेत पैसे येणार, पोस्टाच्या खात्यात पैसे येणार का, आणखीन काय याच्यामध्ये त्रुटी आहेत का, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं काय करायचं आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पात्र लाभार्थी ज्या महिला होत्या त्यांना पैसे तर मिळायला सुरुवात झालेलीच आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्या लाडक्या बहिणींना. आणि गेल्या महिन्यात आपल्याला
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 एकदम मिळाले, सगळ्यांना माहिती आहे. आता एप्रिलचा हप्तासुद्धा सगळ्यांना मिळाला असेल तर त्यांनी निश्चिंत राहा, काही काळजी करायची गरज नाही. मेचा हप्ता हा खटाखट आजपासून वाटप होणार आहे. 4 दिवस लक्षात घ्या, 4 दिवस वाटप हे होणार आहे. 13, 14, 15, 16 असे 3 ते 4 दिवस हे वाटप राहणार आहे. बँकेमध्ये तुम्ही जाऊन काही महत्त्वाची कामं करायची आहेत, कारण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय 3 कामं तुम्हाला करावी लागणार आहेत. त्यामुळेच तुम्ही ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र राहतील, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली असेल, अशाच लाडक्या बहिणींना सरकार लखपती बनवणार आहे. हे लक्षात घ्या. सगळ्यांना नाही, सगळ्यांना सरसकट बनवणार नाही, कारण सरकारच्या लक्षात आलं आहे कुठंतरी की भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा वाढत आहे किंवा वाढलेलं आहे. तुम्हाला तुमचं उत्पन्न माहिती आहे मित्रांनो, सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. तर सरकारचं धोरण असं आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना 1,500 रुपये मिळतील, परंतु सगळ्यांना लखपती बनवणार नाही. ज्यावेळेस आम्ही लखपती बनवू त्यावेळेस त्यांची योग्य ती चौकशी केली जाईल, त्याच्यामध्ये प्रॉपर हे सगळं केलं जाईल. ते जसं आपल्याकडे सगळे स्टेटमेंट येतील की लखपती कसं बनवणार आहेत, काय करायचं, मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणारच आहे. त्यामुळं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे जसं आपल्याला ते माहिती मिळेल की कसं लखपती बनवणार आहेत तर ते तुम्हाला मी सांगतो. पण एक अंदाज तुम्हाला मी सांगतोय, सरकार कदाचित तुम्हाला 1,500 वरून 21 रुपये देण्याचा निर्णय हा बदलू शकतो. मेचा हप्ता जो आहे तो तुम्हाला 21 रुपये देऊ शकतो. सरकार सध्या अनुदानसुद्धा देत आहे. भरपूर लाडक्या बहिणींना 25,000चं अनुदानसुद्धा देत आहे. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना अनुदान देत आहे सरकार. तर अशा प्रकारे सरकार लखपती बनवण्याचा त्यांचा एक उद्देश आहे. सरकार असं म्हणणं आहे की 25,000चं अनुदान घ्या आणि जो तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्येच हप्ता भेटतोय तोच तुम्ही इकडे भरा, म्हणजे तुम्हाला स्वतःच्या खिशातून एकही रुपया भरायची गरज नाही. भरपूर लाडक्या बहिणींना म्हणजे 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे. त्यांना घरकुल योजनेमध्ये जवळपास 2.5 लाख रुपये मिळत आहेत. तर अशा प्रकारे सरकार लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. जे 1,500 रुपये मिळत आहे काय त्याच्यातून काही व्यवसाय वगैरे सुरू करता येतात का, याच्यामध्ये त्यांना कसं प्राधान्य दिलं जाईल, त्यांना आर्थिक साक्षरता कशी दिली जाईल, ह्यासाठी सुद्धा तुम्हाला काही वेळा तुम्हाला सांगतील अंगणवाडीमध्ये बोलून की कसं तुम्ही बचत करू शकता किंवा कसं याचा वापर करू शकता. या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश असू शकतो. तर ह्या लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सरकार हे आता आर्थिक साक्षरतेच्या मागंसुद्धा लागलेलं आहे. फक्त ते 1,500 रुपये देणार नाही आहे, तुम्हाला कदाचित ते 21 रुपये करतील, कदाचित 3,000 रुपये करतील आणि मग तुम्हाला ते व्यवस्थित त्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सांगू शकतात. त्यामुळे सरकारनं स्वतः सांगितलं की आम्ही 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचं लक्ष ह्या वर्षीचं त्यांचं आहे. कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बोललेलं आहे, आपण बोलत नाही, हे आपले बोल नाही आहेत. हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच बोलत होते. तुम्ही व्हिडिओसुद्धा पाहिलेला आहे. आता तुम्हाला 2 महत्त्वाचे काम करायचे. तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. आधार कार्डवरची माहिती आणि आपली बँकेतलं पासबुक जवळ घ्यायचं. दोघांची स्पेलिंग चेक करायचे, दोघांचं नाव बघायचं आहे. त्याच्यावरती जे बँकेच्या पासबुकवरचे नाव आहे तेच आधार कार्डवरती आहे का, आधार कार्डवरचं ते तिकडं आहे का, नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. कुठल्याही प्रकारची तिथं चूक करू नका, कारण आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली पासबुकची माहिती जर बदललेली असेल तर तुम्हाला मेचा हप्ता येणार नाही. लक्षात घ्या, कदाचित एप्रिलचा हप्ता आला असेल गलतीनं, परंतु मेचा हप्ता हा इथं येणार नाही. त्यामुळे ते एकदा चेक करा, व्हेरिफिकेशन करून घ्या. दुसरी गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींना इतर कुठल्या योजनेचा लाभ भेटत आहे त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. 4 चाकीवाल्या लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार नाही. दुसरी गोष्ट, रेशन कार्ड ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेलं नाही त्यांनी लगेच करून घ्या, अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे रेशन कार्डवरची EKYC करणं, कारण रेशन कार्डवरती जर तुमचं ऑनलाईन पद्धतीने नाव दिसत असेल तरच सरकार तुम्हाला आता ह्या योजनेचा लाभ देणार आहे. सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा तेव्हाच पैसे तुम्हाला हे मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल कुठून जिल्ह्यात सुरुवात होणार आहे. बघा, पुणे, रायगड, धुळे, जालना, अमरावती, मुंबई, ठाणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे आज वाटप होण्यास सुरुवात होऊ शकते. तिथं तुम्हाला आज दिवसभरात कुठल्याही क्षणी मोबाईलवरती मेसेज येऊ शकतात. त्यामुळे मोबाईल चेक करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जे काही मी आता सांगितलेलं आहे ते सगळे कामं करायचे आहेत. त्यानंतरच तुम्हाला एप्रिल आणि मेचा हप्ता हा पडू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा, हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, कारण त्यांनासुद्धा ही माहिती भेटली पाहिजे की काय करायचं आहे, सरकार काय धोरणात्मक त्यांचं धोरण आहे. आणि तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तुम्ही खटाखट इथं मांडू शकताय. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.